कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आशू, आई अगं नाहीये तू इथे। अगं नाहीये काय, येतोय तो। सीता येईल, तो लवकर येईल। आई, भाऊ, बघ आला। आई, हे बघ आलो मी। हे ताई एक मिनिट ये। हो, तू बरं आहेस ना? तुला काय, तू कुठे होतास? हा, तू उत्तर का देत नाहीयेस? बोल ना। मी बराच आहे आई। अगं मी इथंच होतो, इथंच म्हणजे तिथे होतो। मला काही झालं नाही आहे बघ, असं आहे ना तुझ्या समोर। हा आई, हे बघ आलोय ना मी आलोय की नाही तुझ्या समोर उभा आहे। हा, सुखरूप आलोय, काही झालं नाहीये मला। ओके, पण आशू तू बघतोयस ना काय अवस्था झाली आहे आईची। तू तिकडे गेला नसतास तर बरं झालं असतं। तू तिकडे गेलास म्हणून आई। कीर्ती, कीर्ती, काय उगाच काही बोलतेस? अगं आई येते, तिला काळजी वाटणारच। आता इथे बाहेर गेला म्हणून काळजी वाटणार नाही असं आहे का? त्यामुळे तिथे गेला म्हणून हे असं काही झालं असं काही नाहीये। सीताई, अगं आता का रडतेस? आलाय ना आशू। तू देव पाण्यात ठेवायला सांगितलेलेस ना, ते काढते आधी। काय ग तू? ऐक ऐक ऐक, त्याची दृष्ट काढ। हो, उर्मिला, शिवाची पण दृष्ट काढ। हो भाऊ, दोघांची दृष्ट काढते। आले। आई, अगं मी आता आलोय ना। आता बघ कशी ठणठणीत बरी होशील। आणि का ग एवढी घाबरतेस? का काळजी करते? अजिबात रडू नको, बस। आशू अरे घाबरणारच ना ती, आई आहे ती। हो ना काका? आणि तिकडे तुझ्यासोबत नेमकं काय घडलंय हे कुणालाच माहित नाही। नक्की काय घडलं होतं? म्हणजे तू अचानक असा कुठे गायब झाला होतास? कुठे गायब? काय गायब? आता आलाय ना तो। हा, मग कशाला परत 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 तेच बोलायचं? हो, पण आता नको तो विषय। विषय टाळला तर कसं कळणार काय झालं होतं नक्की? सांग बरं आशू, काय झालं? हा, काहीच नव्हतं झालं। अगं मी काय झालं, माझा फोन पडला खाली, त्यामुळे तो बंद पडला। मग शिवा असं का म्हणाली की तू सापडत नाहीयेस? हो, असं म्हटली शिवा? का ग? कारण मी तो फोन बंद पडला ना माझा, मी तो रिपेअर करण्यासाठी एखादं दुकान शोधत होतो गावामध्ये, म्हणून मी तसाच गेलो, यांना कोणाला न सांगता। म्हणून मी घाबरले सगळे, हे वेळेत। बाकी काय होणार आहे मला? तुला कळतंय का काय परिस्थिती झाली इकडे ती? हो, असं नाही वागायचं परत। अजिबात नाही। ते काय, तू तू आता कुठे जायचंच नाही, माझ्या डोळ्यासमोरच राहायचं। हो, हे असं इथेच बसणार तुझ्या डोळ्यासमोर, कुठेही जाणार नाही। ओके? आशू पण काय घडलं होतं सांग, म्हणजे असं कसं तू? चला कीर्ती, आता हे सगळं नंतर बोलूया आपण। हं? चला, तुम्ही दोघेही थकला असाल, चला फ्रेश होऊन घ्या आणि जेवून घ्या। चला। फ्रेश व्हायला जाऊ का? नको, इथेच बसू। नाही, तू म्हणलीस इथे बस तर मी इथे बसून, काय प्रॉब्लेम नाही, हे का? बसलो। जा, जाऊ? जरा आराम कर, बरं वाटेल अजून। हो, जा। आलोच मी आवरून। चल।
आशू खोटं बोलतोय आणि खरं काय आहे ते मी शोधून काढेनच. आई आलो ग. घ्या पाणी घ्या. अगं एवढा प्रवास करून आलोय, सरबत वगैरे केलं असतं. घरात लिंबू आहे, जा करून घे. हा पण आई, तिकडे एवढा सगळा गोंधळ होईल वाटलं नव्हतं मला. नाही म्हणजे जगदीश भाऊजी ह्या थराला जातील असं वाटलं नव्हतं मला. अगं चांगले गद लाल केले त्याचे. आता आजूबाजूला जरी दिसला ना मला फिरलेला कुठं, तंगड्या तोडून हातात देईन त्याच्या. नाही पण एक बरं झालं तुम्ही जावई बापू आणि शिवानीला सोबत नेलं होतं. हो अगं, पण तो बिचारा आशू. बिचारा म्हणजे काही झालंय का? अगं काही नाही ग वंदे, हिला डुचकेगिरी करायची सवय माहितीये ना तुला. एवढंच असेल तर एवढं करून सांगल. काय झालेलं नाही, जरा दगदग झाली, धावपळ झाली त्याची, आणि काही बी झालेलं नाही. तू डोळे का दाखवतेस बाई आजी मला? आज नाही तर उद्या कळणारच आहे ना तिला. काय काय करणार आहे? एक मिनिट, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? अगं काय बी नाही झालंय. काही नाही, काय किडनॅप झाला होता आशू. जीव गेला असता त्याचा. काय? अहो हे सगळं कधी झालं? आणि मला कोणीच काही सांगितलं नाही. अहो काय हे सगळं? काय बी झालेलं नाही. झाली दुचकेगिरी करून झाली. चिचुंद्री कुठली. ग काही नाही ग, जगानं किडनॅप केलं होतं आशूला. दुसरं काय बी नाही, पण माझ्या शिवानं वाचवलंय त्याला. हा अगं आणि दरीत टाकणार होते, शिवा आणि सूर्याने वाचवलं त्याला. काय? मग आणि मग बरं झालं सूर्य आला. सूर्याने वाचवलं खरं तर. हे काय आहे सगळं? हो जावई बापू ठीक आहेत ना? अगं त्याला काय बी झालेलं नाही. शिवा असताना आशूला काय होईल काय? मग माझी शिवा कशी आहे तुला माहिती आहे का नाही? तिनं अगदी छान वाचवलंय बघ त्याला. काय बी झालेलं नाही, असं खर्चटलेलं बी नाहीये. अगं आपलंच चुकलं, आपण त्या आशूला घेऊन गेलो. तो इतका नाजूक आहे, त्याला काही झालं असतं तर. नाही आई, ही बरोबर बोलते हो. म्हणजे कसं आहे, हे सगळं जर शिवानीच्या सासरी कळलं ना, तर सीताई या सगळ्यासाठी तिलाच जबाबदार नाही का धरणार? म्हणजे शेवटी तुम्ही गेला होतात आपल्याच कामासाठी ना. आणि हे सगळं झालं कशाला? शिवानी फाईट सुरू केली म्हणून. बघितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.